ठाणा माहेश्वरी मंडळची महेश नवमी शोभायात्रा भव्यतेने आणि सन्मानाने संपन्न झाली. 500हून अधिक समाज सदस्यांनी घेतला सहभाग. महेश नवमीच्या शुभ प्रसंगी ठाण्यातील माहेश्वरी समाजाने 1 जूनला ऐतिहासिक आणि भव्य मिरवणूक काढली, जी श्रद्धा, उत्सव आणि सामाजिक एकतेचे एक अद्भुत उदाहरण ठरली. या शुभ दिवसाची सुरुवात फ्लॉवर व्हॅली येथून झाली, जिथे सुमारे 200 बाईकची भव्य बाईक रॅली जय महेशच्या जयघोषाने निघाली. त्यानंतर कोपऱ्यावर असलेल्या यज्ञ वाटिकेपासून एक भव्य मिरवणूक निघाली. त्यामुळे ठाणे शहरातील रस्ते भक्तिमय वातावरणाने भरलेले गेले. संपूर्ण ठाणे जय महेशच्या घोषणांनी गुंजले. या मिरवणुकीत माहेश्वरी समाजातील 500हून अधिक सदस्यांनी भाग घेतला आणि समुदायाच्या एकता, संस्कृती आणि शक्तीची एक भव्य झलक सादर केली. कार्यक्रमाच्या प्रतिष्ठेमध्ये भर घालत समाजातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष श्री ओमप्रकाश झांझुका आणि त्यांचे सहकारी सदस्य श्री प्रकाश कोटवानी, हेमंत पमनानी, लच्छू आणि विनोद टिकमानी, भरत चव्हाण, विक्रम जैन, सुनील आणि कुसुम जाजू, मोतीलाल हुकुमचंद मुंदडा, सुरेश आणि संगीता दरग आणि अनेक प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी मिरवणुकीचे हार्दिक स्वागत केले. याशिवाय ठाण्यातील लोकप्रिय नेते श्री संदीप लेले आणि श्री निरंजन डावखरे यांनीही त्यांच्या सन्माननीय उपस्थितीने समाजाला चैतन्य दिले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री मधुसूदन गांधी आणि श्री दिनेश सोमाणी यांच्या भागीदाराने कार्यक्रमाला आणखी गौरवशाली बनवले. मिरवणुकीच्या यशात अध्यक्ष CA कमलेश साबू, सचिव CA विनोद जाखोटिया, मुख्य संघटक संदीप बियाणी, अखिल भारतीय माहेश्वरी महासभा सदस्य राजेंद्र कुमार ताबडिया, ओम सोमाणी, किरण सावर, मनोज दुदानी, सुनील जाजू, सुरेश दरग, मोतीलाल मुंद्रा, आदित्य कोठारी, मनमोहन मुंद्रा, संदीप माहेश्वरी, आनंद चांडक, अर्पित नागोरी आणि इतर अनेक समर्पित कार्यकर्ते सहभागी होते. या मिरवणुकीत समाजातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विशेष सहभाग होता. महेश नवमीला होणारा हा उत्सव केवळ धार्मिक श्रद्धे, सामाजिक सौहार्द, सांस्कृतिक वारसा आणि संघटनात्मक ताकदीचे एक भव्य प्रतीक बनला. थाना महेश्वरी मंडल की तरफ से आज महेश नवमी के उपलक्ष्य में हमने एक विशाल शोभा यात्रा रखी है, जिसमें ऑलमोस्ट 200 बाइकर्स हैं और 200 ही पैदल यात्री हैं और पूरे धूमधाम के साथ इसको मना रहे हैं. मेन कार्यक्रम हमारे 4 तारीख को भी रखा गया है, जिसमें शिवलिंग का अभिषेक किया जाएगा हमारे थाना महेश्वरी मंडल के अंदर. बाकी आप सब हमारे साथ देख रहे हैं, सभी साथी और सभी सीनियर पूर्व अध्यक्ष सभी हमारे साथ हैं. सभी में हर्षोल्लास का माहौल है. आज सुबह हमने कुछ 50 वृक्षारोपण किया और 300 वृक्षारोपण करेंगे आने वाले 10 दिनों में. ये हमारे कार्यक्रम ने तय किया. उद्देश्य है सर, हमारे उत्पत्ति दिवस है महेश्वरी समाज का. महेश नवमी वाले दिन, नवमी तिथि होती है, उसके दिन होता है. तो उसके हर वर्ष हम इसको साझा करते हैं इस प्रोग्राम. हमारा उत्पत्ति दिवस है आज के दिन. क्या संदेश देना चाहते हैं शोभा यात्रा के माध्यम से? सभी अभी हमारा देखिए सेवा, त्याग और सदाचार, ये हमारे 3 मूलभूत जो संस्कार है वो हमारे में है. तो हम सभी समाज की सेवा करना चाहते हैं पूरे सदाचार के साथ, और पूरा त्याग समर्पण हमारा हमेशा इसमें रहा है समाज के प्रति, देश के प्रति. उस तरीके से हम अपना सेवा, त्याग, सदाचार की धारणा को आगे बढ़ाते हैं. समाज का उत्पत्ति दिन आज ही के दिन भगवान महेश ने माहेश्वरी समाज की रचना की थी. हमारे साथ ये गर्व है कि एकमात्र समाज है जिसकी रचना परमपिता परमेश्वर भगवान महेश ने की. सेवा, त्याग, सदाचार, ये हमारे 3 मूल मंत्र है. भगवान महेश ने हमें वो गुण दिया है कि हम जहाँ पे भी जाए, जिस संस्कृति में जाए, उस संस्कृति में इस तरीके से घुल मिल जाए कि लोग चाहकर भी हमको अलग नहीं कर सके. सारे समाज के साथ में रहकर, सारे समाज के साथ मिलकर, उनकी संस्कृति से एक होकर, सभी के सेवा का, सभी के साथ त्याग के साथ में मिलकर, सभी के साथ सदाचार करने का ये संदेश होता है. साथ में समाज का सर्वांगीण उत्कर्ष करने का आज के दिन संकल्प लिया जाता है और उसी के साथ हम आगे बढ़ते हैं. यही हमारा माहेश्वरी समाज का महेश नवमी का संदेश होता है. ये हमारे महेश नवमी की शोभा यात्रा ये प्रतीत हो रही है. इसमें फ्लावर वैली से लगभग 200 बाइक रवाना हुई. वहाँ पे अग्रवाल समाज के ओम प्रकाश की जाजूका ने स्वागत करके यात्रा को रवाना किया. यहाँ यज्ञ वाटिका में राजस्थान प्रगति मंडल ने स्वागत किया. उसके बाद प्रकाश जी कोटवानी, हेमंत जी पमलानी, भरत जी चौहान, लच्छू जी टिकवानी, विक्रम जी जैन,
और हमारे हरिओम नगर के सुनील कुसुम, जाजू, नंदकिशोर जी मुंद्रा सभी इस यात्रा का हर्षोल्लास से स्वागत कर रहे हैं। हमारी ये यात्रा का यही संदेश है कि हम महेश्वरी जहाँ भी जाते हैं घुल मिल जाते हैं और सब साथ में रहने का संदेश देते हैं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। बुधवार 4 जून रोजी ठाण्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद। टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात अत्यावश्यक देखभालीची कामे होणार। ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब उपकेंद्रातील पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन आदी कामे बुधवार 4 जून रोजी करण्यात येणार आहे। त्यामुळे बुधवार 4 जून रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या काळात 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। परिणामी बुधवार 4 जून रोजी 9 ते 9 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समतानगर, सिद्धेश्वर, इंटरनेटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथे 12 तासांसाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील। इतर भागात स्टेम प्राधिकरणामार्फत येणारा पाणी पुरवठा झोनिंग करून सुरू ठेवण्यात येणार आहे। दरम्यान पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे। तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा, पाण्याचा अपव्यय करू नये असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे। महाराष्ट्र अनिष्ट नूतन कार्यकारिणीची घोषणा। राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे तर अध्यक्षपदी माधव बागवे यांची एकमताने निवड। 5 प्रधान सचिवांसह 7 सरचिटणीस करणार राज्याचे नेतृत्व। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नूतन राज्य कार्यकारिणीची घोषणा विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीत शनिवार 31 मे रोजी दुपारी करण्यात आली असून अध्यक्षपदी लातूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते माधव बागवे यांची तर राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली। यासह 5 प्रधान सचिव आणि 7 राज्य सरचिटणीस आता पुढील 3 वर्षात प्रभावी नेतृत्व करणार आहेत। राज्यभरातून या बैठकीला 460 कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे। लोणखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सभागृहामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी निवड सहमती समितीचे सदस्य माधव बागवे, सुशीला मुंडे, संजय शेंडे यांनी 2025 ते 2028 पर्यंतच्या त्रैवार्षिक राज्य कार्यकारिणीची निवड जाहीर केली। ज्येष्ठ कार्यकर्ते माधव बावगे यांची लातूर अध्यक्षपदी व संजय बनसोडे इस्लामापूर जिल्हा सांगली राज्य कार्याध्यक्षपदावर निवड जाहीर करण्यात आली। राज्य उपाध्यक्षपदांवर ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे नाशिक, डॉक्टर प्रदीप पाटकर पनवेल, डॉक्टर अशोक बेलखोले किनवट तालुका नांदेड, संतोष आंबेकर बुलढाणा, संजय शेंडे नागपूर, डॉक्टर रश्मी बोरीकर संभाजीनगर, शामराव पाटील इस्लामपूर,
यांची निवड करण्यात आली आहे. तर राज्य प्रधान सचिव म्हणून डॉक्टर ठकसेन गोराणे नाशिक, विनायक सावळे शहादा जिल्हा नंदुरबार, गजेंद्र सरकार वर्धा, रुखसाना मुल्ला लातूर, विजय परब मुंबई यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कार्यकारी समितीत सरचिटणीस म्हणून आरती नाईक पनवेल, सुरेश बोरसे शिरपूर जिल्हा धुळे, कृष्णात कोरे कोल्हापूर, सुधाकर काशीद सोलापूर, विलास निंबोरकर गडचिरोली, शहाजी भोसले संभाजीनगर, उत्तरेश्वर बिराजदार लातूर यांचा समावेश आहे. उर्वरित राज्य कार्यकारिणीत विविध विभागांच्या कार्यवाह व सहकार्यवाह यांची पुढीलप्रमाणे निवड झाली. महिला सहभाग कार्यवाह अमरावतीच्या गायत्री आडे, सहकार्यवाह मुंबईचे रुपेश शोभा, युवा सहभाग कार्यवाह पनवेलचे प्रियंका खेडेकर, सहकार्यवाह कोल्हापूरचा हरी आवळे, जोडीदाराची विवेकी निवड कार्यवाह कोल्हापूरचे रेश्मा खाडे, सहकार्यवाह नागपूर येथील कविता मते. जात पंचायत मूठमाती अभियान कार्यवाह नाशिकचे कृष्णात चांदगुडे, मिश्र विवाह सत्यशोधकी विवाह लातूर येथील रणजित आचार्य, प्रशिक्षण व्यवस्थापन कार्यवाह नंदुरबार येथील कीर्तिवर्धन तायडे, सहकार्यवाह वर्धा येथील डॉक्टर माधुरी झाडे, विजा प्रकाशन वितरण कार्यवाह ठाणे येथील प्रोफेसर मच्छिंद्रनाथ मुंडे, मानसिक आरोग्य व्यवस्थापन कार्यवाह पनवेल येथील डॉक्टर अनिल डोंगरे, जळगावचे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप जोशी, सहकार्यवाह बीड येथील अतुल बडवे, जळगावचे विश्वजित चौधरी, विज्ञान बोध वाहिनी कार्यवाह सांगली जिल्ह्यातील भास्कर सदाकळे, सहकार्यवाह लातूर येथील बाबा हलकुडे, विवेक वाहिनी कार्यवाह बीड येथील प्राचार्य डॉक्टर सविता शेटे, सहकार्यवाह परभणी येथील प्राचार्य डॉक्टर विठ्ठलराव घुले, कागल जिल्हा कोल्हापूर येथील प्रोफेसर डॉक्टर संतोष जेठीथोर यांचा समावेश आहे. पर्यावरणाविषयी जागृती करणाऱ्या उत्सव वसुंधरेचा उपक्रमात ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ठाणे महानगरपालिकेतर्फे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गुरुवार 5 जून ते रविवार 8 जून या काळात नौपाडा येथील गावदेवी मैदानात उत्सव वसुंधरेचा संकल्प हरित ठाण्याचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिक, विद्यार्थी, गृहसंकुलाचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी या उत्सवात प्रदर्शन, कार्यशाळा, स्पर्धा आणि परिसंवाद यांनी अनोखी पर्वणी मिळणार आहे. पर्यावरणविषयी जागृती करणाऱ्या या उपक्रमात ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केले आहे. पर्यावरणाविषयी जागृती करण्याबरोबरच घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन, पर्यावरणपूरक जीवनशैली यांच्याविषयी उपलब्ध असलेले पर्याय नागरिकांना माहीत व्हावेत यासाठी या उत्सवाचे आयोजन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. त्याचा लाभ सगळ्यांनाच होईल असा विश्वास आयुक्त सौरभराव यांनी व्यक्त केला आहे. शून्य कचरा आणि पर्यावरण प्रदर्शन 2025 अशी या उत्सवाची संकल्पना आहे. त्यातील पर्यावरण संवर्धन भव्य प्रदर्शनात पर्यावरणपूरक मूर्ती सजावट, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकच्या पर्यायी वस्तू, सौर ऊर्जा, मलनिस्सारण प्रकल्प, हवा सर्वेक्षण उपकरणे यांच्याशी निगडीत दालने असतील. गुरुवार 5 जून रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्या समारंभात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या जिंगलचेही प्रथमच प्रसारण करण्यात येईल. तसेच वर्षभरातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या गृहसंकुलांना पारितोषिकाचे वितरणही करण्यात येईल. शुक्रवार 6 जून रोजी ऋषिकेश पानकर यांच्या मार्गदर्शनात कचऱ्यातून कला आणि आदित्य हिंदलकर यांच्या मार्गदर्शनात शाडू मातीपासून मूर्ती घडवणे या 2 कार्यशाळा सुरू होतील. शनिवार 7 जून रोजी कबाड बँड ही श्रीपाद भालेराव यांच्या मार्गदर्शनात, पौर्णिमा शिरगावकर यांच्या मार्गदर्शनात कुंडीत रोपे लावणे तसेच कागदी पिशव्या बनवणे ही प्रिया कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा होईल. रविवारी 8 जून रोजी उत्सवाची सांगता होईल. त्या दिवशी शाश्वत पर्यावरण या विषयावर परिसंवाद होणार असून त्यात संदीप अध्यापक, शाश्वत इमारत व्यवस्थापन, प्रदीप घैसास, निसर्गावर आधारित पर्याय, शरद पुस्तके, ऊर्जा व्यवस्थापन हे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. समारोप सर्व स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाने होणार आहे. शून्य कचरा आणि पर्यावरण प्रदर्शन 2025 हे प्रदर्शन 5 ते 8 जून या काळात
10 ते 10 पर्यंत सगळ्यांनी विनामूल्य खुले आहे.